नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या 894व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलोत। आज 894वी जयंती म्हणजे महात्मा बसवेश्वराने आजपर्यंत जे कार्य केलं त्यांच्या आयुष्यामध्ये की त्याचा उजाळा करण्यासाठी आज धाराशिव शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांची मिरवणूक निघत आहे जयंतीच्या निमित्तानं। आणि हे डॉल्बी मुक्त मिरवणूक काढण्यात येत आहे। म्हणजे महात्मा बसवेश्वरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी माझा समाज, बहुजन समाज, सर्व जाती धर्माचे लोक अंधश्रद्धा मुक्त झाले पाहिजेत आणि शिक्षणाने घडले पाहिजेत, समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं स्वप्न आहे। आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी धाराशिव शहरातले हे कार्यकर्ते आपल्या समोर आहेत। आपण त्यांना विचारूया की महात्मा बसवेश्वरांचं स्वप्न आपण कसं साकार करणार आहात, कारण त्यांनी अंधश्रद्धा मुक्त केली आणि शिक्षणाचा संदेश दिला, परिवर्तनाचा संदेश दिला। तो संदेश आपण त्यांच्याकडून ऐकूया। साहेब, आप्पा, तुम्ही आज ही जयंतीचा कार्यक्रम घेतला आणि डॉल्बी मुक्त कार्यक्रम, काय स्वप्न आहे तुमचं? माझं एकच स्वप्न आहे, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त 894 जयंतीनिमित्त त्रिरत्न एका विचाराचे महामानव, या महामानवाची मी धाराशिवमध्ये डॉल्बी मुक्त आणि पारंपरिक वाद्य पद्धतीनं जयंती साजरी करत आहे। आणि सुरुवात धाराशिवमधून मी आता पहिल्यांदा करत आहे। त्रिरत्न महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त जयंती मी अध्यक्ष यांना त्याने करत आहे। आणि सर्वांना धाराशिवच्या वतीनं, सर्व बहुजन बांधवांना, सर्व बांधवांना मी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय साहेब, काय नाही, बोला या पृथ्वीजी, नेमकं आज तुम्हाला कसं वाटते? महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे आणि तिने महामानव एका विचाराचे एकत्रित आणून डॉल्बी मुक्त जयंती करून लोकांमध्ये संदेश देत आहात, काय वाटतं तुम्हाला? आज आपण सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आपण जर पाहिलं तर या भारतामध्ये मानवतेचा संदेश देणारे किंवा मानवतेसाठी जगणारे जे काय महापुरुष होऊन गेले, बुद्धांपासून ते सर्व महात्मा बसवेश्वर असतील, चारवाक असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवराय असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद साळवे असतील, अशा अहिल्यादेवी होळकर असतील, अशा ज्या काही महामानव महामाता झाल्या, त्यांचं जर एक वैचारिक नाळ जर बघितली तर या महापुरुषांची एक आहे। म्हणजे हे एकाच माळ्यातले सर्व मणी आहेत आणि एका माळ्यात गुंफलेले हे माणिक आहेत, हिरे आहेत आपल्यासाठी। तर त्यांचा विचाराचं काम आपण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। त्या पद्धतीनं आज आपण जे बघताय की त्रिरत्न महापुरुषांची जयंती आपल्या माध्यमातून, आपल्या अध्यक्षतेच्या माध्यमातून होत आहे। तर खऱ्या अर्थानं एक वेगवेगळ्या जातीत विभागलं गेलं आहे महापुरुषांना आजच्या काळात। तर त्या महापुरुषांना ते कुठल्याही एका जातीमध्ये ते बंदिस्त असू शकत नाहीत। ही एक पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न आप्पा करत आहेत। आप्पाला मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, रामाय फाउंडेशनच्या वतीने आप्पाचे मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो। स्वामी महाराज, आज त्रिरत्न महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर जे महात्मा पदवी मिळालेली आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीन महामानवाची एक विचाराची, हे तिन्ही जातीचे वेगवेगळे आहेत पण भारतीय विचाराचे आहे। जाती जरी वेगळ्या असतील तर विचार देशाला तारणार आहे, बहुजनाला सुधारणार आहे। तुम्ही काय संदेश देणार? महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी समाजाला काय तुम्ही विचार देणार? प्रथमतः मी सातलिंग स्वामी, माझ्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातील तमाम वीरशैव बांधव आणि वीरशैव बांधव
वीरशैव समाजातील जे समाज बांधव आहेत, इतर मागासवर्गीय माळी, तेली, 18 पगड जाती आहेत, त्या सर्व बांधवांना मी बसवेश्वर जयंतीच्या 884व्या बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता आपण म्हणल्याप्रमाणे सर्व महामानव, आता यांनी सांगितले साहेबांनी, सर्व महामानव एका विचाराचे होते. महामानवाला सगळ्यांनी बांधून घेतलं. हा समाज या महामानवाचा, हा समाज या मानवाचा. तर महामानव सगळे एकच आहेत, सगळ्यांचे विचार सेमच आहेत. फक्त विचार वाटून घेतले तर ते विचार वाटून न घेता सर्वांनी एकाच विचारानं जर चाललं तर सगळ्या समाजाची प्रगती होईल. महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे महामानव आहेत. आणखीन बरेच महामानव आहेत. त्यामध्ये महात्मा ही पदवी तिघांना मिळालेली आहे या भारतामध्ये. त्या तिघांमधले हे दोघं आहेत, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे महामानव आहेत. त्या महामानवाचे विचार प्रत्येक समाजातील लोक घेतात. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, विचार घेऊन जमत नाही, ते विचार अंगीकरण करावं लागेल. तो विचार सर्व समाजामध्ये पेरावा लागेल, सर्व समाजाची जनजागृती करावी लागेल, त्यावेळेस समाज खरा सुधारेल असं मी म्हणतो. बघा, आज शेकडो वर्ष होऊन गेले महामानव या पृथ्वी तलावर जन्माला आहे, महात्मा बसवेश्वर. शेकडो वर्ष होऊन गेले तरीसुद्धा समाज संघटन मजबूत होत नाही, त्यांच्या विचाराच्या अधीन जात नाही. नेमकं याच्यावर काय म्हणा? मुळामध्ये मी सांगतो तुम्हाला, महात्मा बसवेश्वराची ही जयंती जी आहे ती 884वी जयंती आहे. 894 म्हणजे 894 पूर्वीपासून, वर्षाच्या पूर्वीपासून महात्मा बसवेश्वरांनी समानता सगळ्याला शिकवली, समाजाचा संदेश दिला, शिक्षण घ्यावं, समानतेचा संदेश दिला. मला वाटतं गेल्या 5-10 वर्षामध्ये शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा धडा होता महात्मा बसवेश्वरांचा. महात्मा बसवेश्वरांनी जे सांगितलं ते समाजाने स्वीकारावं. मी म्हणत नाही असं लिंगायत समाजाने स्वीकारावं किंवा त्यांच्याच त्या उपजातींनी स्वीकारावं, तर तसं नाही. सर्व महामानवांनी जो संदेश दिला त्या सर्व महामानवांच्या संदेशाचं स्वागत करून सर्वच जनतेने त्याचा स्वीकार करून समाजामध्ये जनजागृती करावी. तुम्ही काय आवाहन करणार जयंतीच्या निमित्तानं? वीरशैव संघटनेच्या वतीनं बहुजन समाजाला महात्मा बसवेश्वरांचा विचार कसा मान्य करण्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार आहे? माझ्या मते वीरशैव लिंगायत समाज धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एक लिंगायत समाजाला एक वळण लागलेलं आहे, व्यापारी. त्या व्यापारामधून ते लवकर मुक्त होत नाहीत. आणि दुसरा विषय आहे की मी जयंतीला गेल्यावर मला लोक काय म्हणतील, ही एक थोडा विषय अवघड आहे. त्यामुळं सर्व लिंगायत समाजातील पोटजातीतील सगळ्या समाजांनी एकत्रित येऊन जयंतीनिमित्त त्यांनी काम करावं आणि बसवेश्वरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व समाज बांधवांनी करावं. 1208ला महात्मा बसवेश्वरांनी कार्य चालू केलं. त्यावेळेस शिवाशिवजी होती ती नष्ट करण्याचं आणि महात्मा बसवेश्वरानं जातीयतेचा तेढ संपुष्टात आणावी आणि सगळ्या समाजाने एकत्र व्हावं. समानता हा संदेश त्यावेळेस दिला आहे. माझी मुंज करता तर माझ्या बहिणीची का मुंज करत नाहीत, मातंग ही चांडाळ माझ्या वडिला समान असं म्हणणारे महात्मा बसवेश्वर आहे. काय सांगाल की आज ही प्रथा या समाजात दिसत नाही, आपण कसं वागावं, काय संदेश द्या? महात्मा बसवेश्वरांचं जे म्हणजे कार्य आहे ते काय सांगण्यापुरतं नव्हतं. महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेस ज्यावेळेस कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण, त्यावेळेस आंतरजातीय विवाह लावून दिलेले आहेत, स्वतः आंतरजातीय विवाह करून दिलेले आहेत. आणि जी व्यवस्था बहुजनांना छळत होती, जी बहुजनाला लुटत होती, बहुजनाला अंधश्रद्धेच्या गर्दीत लुटत होती, ती जी व्यवस्था होती ती व्यवस्था पहिल्यांदा जर कोणी नाकारली असेल, एक राजा म्हणून जर कोणी नाकारले असतील त्यांच्या संस्थानामध्ये, तर ती बसवेश्वर महाराजांनी नाकारलेली आहे. म्हणजे ज्या काही विधी असतील त्या विधीसुद्धा आपल्यातला कुणीही सामान्य माणूस करू शकतोय. त्याला विशिष्ट एका वर्गाची किंवा विशिष्ट एका व्यक्तीची गरज नाही. ही भूमिका जर पहिल्यांदा कोणी घेतली असेल, पहिल्यांदा कोणी ती व्यवस्था नाकारली असेल तर ती महात्मा बसवेश्वरांनी. तर ही गोष्ट आपण नाकारून कसं आहे. आता सरांनी सांगितलं किंवा महात्मा बसवेश्वरांची जयंती आणि त्या जयंतीमध्ये सामील व्हायचं, मग लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील म्हणजे काय? महापुरुषांना कुठल्याच जात असायचं कारण नाही. प्रत्येक महापुरुष माझा आणि मी त्या महापुरुषाच्या विचारावर जगलं पाहिजे, ही जर भावना आपल्यात नसेल तर कुठली मग आणली एकोपा आणला कुठलं काय आणलं? ज्या महापुरुषांनी आपली हयात महामानवतेसाठी घातली, मानवतेसाठी घातली, सगळे मानव एक आहेत म्हणून त्यांनी त्याच्यासाठी आपली हयात घालून त्यांनी आपला निव्वळ पैसा पाणीच नाही तर आयुष्य खर्ची घातलंय. आयुष्य म्हणजे माणसाकडं भरपूर काय केलं तर वापस मिळवता येते, वेळ मिळवता येत नाही.
परंतु ह्या महामानवांनी पूर्ण आयुष्य खर्ची घातलंय, आयुष्याचा पूर्ण वेळ खर्ची घातलाय लोक एकत्रित करण्यासाठी, समाज एकत्र करण्यासाठी. आणि आपण तरी सुद्धा आज जर विचार करत असू किंवा जयंतीत कसं जायचं काय म्हणतील लोक, ही जर भावना असेल तर खूप वाईट अवस्था आहे. तुम्ही काय आव्हान करणार किंवा अशी जर त्यांची भावना असेल, संकुचित भावना असेल, तर महापुरुषाचे विचार स्वीकारण्यासाठी तुम्ही काय आव्हान करणार? मी एकच म्हणजे सांगतो की हे महापुरुष विशिष्ट एका जाती पुरतं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही, कुठलाही एखादा संदेश त्यांनी कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी दिला नाही. कोणत्याही महापुरुषाचं तुम्ही बघा, त्यांनी देताना कुठल्या एका विशिष्ट माझ्या जातीनं अमुकामुखी काम करावं किंवा ह्या पद्धतीचा सुविचार दिलेलाच नाही. त्यांनी प्रत्येकाला या जिवंत माणसाला प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काय करता येईल त्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकासाठी काम केलेलं आहे. तर मग त्या महापुरुषांचे प्रत्येकावर आपले उपकार आहेत, प्रत्येक पिढीवर आहेत, झालेल्या पिढीवरच नाही पण येणाऱ्या सुद्धा पिढीवर त्यांचे उपकार आहेत. तर त्या उपकाराची जाणीव ठेवून प्रत्येक महापुरुषांच्या विचारासाठी आपण आपला आयुष्यातला बराचसा एक काळ आपण खर्ची घातला पाहिजे, त्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी आपलं झटलं पाहिजे, हीच या ठिकाणी मी भावना व्यक्त करतोय. वकील साहेब, 1208च्या कालावधीमध्ये महात्मा बसवेश्वरांनी जातीयता नष्ट व्हावी आणि समानतेचा विचार समाजामध्ये पेरला जावा. सगळे लेकरं एका ईश्वराचे लेकरं आहेत, निसर्गाचे लेकरं आहेत, आपण सगळे एकत्र आहेत, कुणाचीही तुच्छ निश्चितता होऊ नये म्हणून विचार पेरला आणि तो विचार महात्मा फुलेंनी पुढे आणला. आणि महात्मा फुलेंचं तोंड न पाहता बाबासाहेब आंबेडकरही महात्मा ज्योतिराव फुलेंना स्वीकारलं आणि तो विचार तुम्ही आज दोघा जणांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीमध्ये एकत्र आणले. तुमचा संदेश काय समाजाला? हे महात्मा बसवेश्वर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या तिघांचे विचार एकसारखेच आहेत. यांनी जे कार्य केलं, सर्व जातीयता नष्ट होण्यासाठी, सर्व समानता, स्त्री पुरुष समानता जर कोण आणली सुरुवातीला तर महात्मा बसवेश्वरांनी आणली. आणि त्यांचं एक वाक्य आहे, काय कवे कैलास. काय कवे कैलास म्हणजे तुमचं श्रम हाच परमेश्वर आहे, तुम्ही कुठल्या मंदिरात जायची गरज नाही. तर त्यांना लहान असताना त्यांना रडत होते, ते भूक लागली म्हणून. तर त्यावेळेस ते त्यांची आई ह्या देवाला पुजते, थांब जरा, ह्या देवाला पुजते, मग तुला जेवायला देते. मग असं बऱ्याच देव करत ते त्यांची काय पूजा आटपत नव्हती आणि ह्याला जेवण मिळत नव्हतं महात्मा बसवेश्वरांना. तर त्यांनी घराजवळ बऱ्याच ठिकाणी खड्डे खाल्ले. तर त्याचे वडील आले महात्मा बसवेश्वरांचे, त्यांनी विचारलं की एवढे खड्डे का खाल्ले? तर त्यांनी म्हणले प्रत्येक खड्ड्यात एक एक देव आहे. मग तो असं का करायला लागला बाबा? तर माझी आई मला जेवायला देत नाही सगळ्या देवांची पूजा झाल्याशिवाय, म्हणून मी हे करतो म्हणले. मग त्यावेळेस त्यांना एक शिकवण द्यायची होती की देव एकच आहे, प्रत्येक देवाची पूजा करायची गरज नाही आणि मंदिरात जायची गरज नाही. त्यांनी गळ्यात लिंग बांधला आणि गळ्यातच तुमचा वेळ, तिथंच तुम्ही पूजा करा आणि तिथंच तुमचा वेळ वाचवा आणि काम जास्त करा, असा संदेश दिला आणि जातीयता नष्ट केली. सर, तुम्ही पूर्ण आता या जयंतीच्या माध्यमातून डॉल्बी मुक्त जयंती केलेली आहे आणि आता सध्या काय चाललंय की मी किती डॉल्बी मोठी लावतो आणि माझे कार्यकर्ते किती दारू पिऊन नाचवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हे मान्य नव्हतं. मला नाचणारी मंडळी मान्य नाही, मला वाचणारी मंडळी तयार करायची, असा संदेश बाबासाहेबांचा होता. तुम्ही काय संदेश देणार आज सांगा? सर्वांनी आपल्या कामालाच परमेश्वर समजावं आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं, म्हणूनच आम्ही तिघांची मिळून जयंती काढलेली आहे. बाबासाहेब ज्योतिराव फुले आणि महात्मा बसवेश्वर यांचा विचार आताच्या पिढीने कसा घ्यावा, काय सांगा? आपण जर म्हणजे वाचाल तर वाचाल ही जी एक मन आहे, तर हे महापुरुषांचे विचार जर आपण पुढल्या पिढीला देऊ शकलो नाहीत तर निश्चितच आपण एक मोठं पाप करतोय असं माझं म्हणणं आहे. कारण की काही अगोदरची जी काय आपली जुनी मंडळी होती त्या जुन्या मंडळीने त्यांच्या परीने जेवढं काय ज्ञान आत्मसात करता येईल या महापुरुषांच्या बद्दल ते आत्मसात केलं, आपल्यापर्यंत पोहोचवलं. तर इथून पुढल्या काळात त्यांच्यापेक्षा जास्त दुपटीनं आपण ते विचार महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि हे सगळं काम करत असताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिकलो तरच हे सगळे महापुरुषांचे विचार पण आपल्याला येतील, आपली स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची त्यातून पर्यायी प्रगती होऊ शकते. त्यामुळं
जास्तीत जास्त शिक्षणाकडे भर सगळ्याच समाजातील विद्यार्थ्यांनी पालकांनी त्या विद्यार्थ्याकडून करून घेणं गरजेचं आहे. म्हणून माझी एक इच्छा आहे. बाबासाहेब म्हणतात की आपण जेवढे भाकरीला महत्त्व देतो तेवढे शिक्षणाला द्या. त्या पद्धतीनं प्रत्येकानं अन्नाला जेवढं महत्त्व देतो तेवढं शिक्षणाला दिलंच निश्चितच विचाराची प्रगती होईल, कुटुंबाची प्रगती होईल आणि पर्यायी भारताची प्रगती होईल. बघा, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही मानवाचे विचार एकत्र आणून समाजानं गुलामी झिडकारून टाकली पाहिजेत. गुलामी जो जगतो तो आयुष्यभर गुलाम राहतो असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात. आणि समतेचा विचार जो स्वीकारत नाही तो आयुष्यभर गुलामी जीवन जगू शकतो असं महात्मा बसवेश्वर म्हणतात. आणि शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो वाघासारखा डरकाळल्याशिवाय राहणार नाही असे महामानवाचे विचार आता समाजामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने रुजवण्यासाठी महात्मा बसवेश्वरांचे सर्वच हे कार्यकर्ते आता जयंतीच्या माध्यमातून समाजापुढे विचार ठेवतात. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये महात्मा बसवेश्वराचे विचार सर्व समाजामध्ये तळागाळात कसे रुजवण्यासाठी प्रयत्न करणार ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून जयंतीला सुरुवात होणार आहे. सर्व मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा करत आहेत, अभिवादन करत आहेत. आणि या ठिकाणी माझे नगरसेवक पृथ्वीराज चिलवांत बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा बसवेश्वरांचा जय हिंद, जय महाराष्ट्र.